हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आत्ता मी आलो होतो माझ्या मामाच्या गावाला आणि इकडं रायबागला आलो आहे मी, कर्नाटकात माझ्या मामाच्या गावाला. खूप मज्जा वाटते, खूप म्हणजे वर्षांनी आलो आहे, खूप मज्जा वाटते. तर मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये आमचं गावाकडचं घर सगळं दाखवणार आहे. तर चला मग गाईज, हे बघा, हे आहे आमचं गावाकडचं टेरेसपासून सुरुवात करतो. पहिली हा आहे सोलार आणि इथं आम्ही सगळे कपडे वाळत घालतो. इथं अशी दोरी बांधली आहे. आणि गाईज, हे बघा, ही आमची सगळी झाडं आहेत. ही झाडं माझ्या आजीनं आणि मामीनं लावलेत. बघू शकता केवढी झाडं लावलेत. ही आहे टाकी. हे सगळी कौलारू घर आहेत ना आमचं इकडे. आणि तुम्हाला ना परडा दाखवतो. हे बघा, ह्या आमच्या घराच्या मागं असं आमचं घर आहे. हे या घराच्या मागं एवढी स्पेस आहे, ह्याला आम्ही परडा म्हणतो, घराच्या मागं. आणि ह्या दूरपर्यंत, आता इथं बघा, इथं शेवाळ साठून तळं साठलं आहे पाण्याचं. आणि या एकदम घराच्या दूरपर्यंत इथं बघा, इथं असे बिल्डिंग घरं बांधलेत, नाहीतर ही सगळी जागा अशी रिकामी. आणि हे बघा, हे किराणा मालाचं दुकान. ह्या दुकानात सगळा किराणा माल वगैरे मिळतो होलसेलमध्ये. आणि इथं तेल पण येतं, काहीतरी तेलाचं काहीतरी आहे, आय डोंट नो. आणि हे बघा, इथं कोरफड पण लावली आहे, इथं लाजाळू पण लावले. हे बघा, लाजाळू पण आहेत. लाजाळू नाही आहेत का? सॉरी, मला वाटलं लाजाळू. नाही, ॲक्च्युली लाजाळू नाही, इथं आहेत. हे बघा, हे बघा, हे आहेत लाजाळू. हे बघा, हे आहेत लाजाळू. चला, हे बघा, आता हे आमचं घर आणि हे आमच्या शेजारच्या काकूंचं घर, म्हणजे एवढंसं डिस्टन्स असतो घरामध्ये. हे बघा, हे आमचं बोळ. हे बोळ पण तुम्हाला मी खाली जाऊन नक्की दाखवीन. हे बघा, हे आमचं घर आणि हे त्या शेजारच्या काकूंचं घर. एवढंसा डिस्टन्स असतो गाईस, बघू शकतो. हे तर त्यांनी झाडं लावलेत. हे आमचं घर, असं आमचं घर. चला, आता तुम्हाला खालून दाखवतो. हे बघा, इकडून असं खालून की येतं आमचं किचन. गाईज, हे आहे आमचं किचन. इथं बघू शकता, इथं हा डायनिंग टेबल आणि हा देवार आहे आमचं. हे सगळं आमचं किचन आहे गाईज. हा आहे फ्रीज आणि हे वॉशिंग मशीन आणि हे मामीचं शिलाई मशीन. गाईज बघू शकता, इथं हे बाथरूम आणि मग इथं आमची नेक्स्ट रूम. ह्या रूममध्ये बघा, हे भिंतीवर आमच्या आजी आजोबांचे फोटो आहेत ना. हो, ह्या माझ्या आजी आजोबा आहेत. आणि हे बघा, आहेत आमचे महाराज, यांचा फोटो पण आम्ही वरती लावला भिंतीवर. हे बघा, हा आहे आमचा टी व्ही. आणि हां गाईज, हे बघा, हे आहे माझ्या आजीचा बेड आणि हा आहे माझ्या आजोबांचा बेड. इथं माझे आजी आजोबा झोपायचे. आणि हा जिना गेला आहे ना वरती, तर हा जिना आमच्या माळ्यावर गेला आहे. माळा माझ्यासाठी खूप डेंजर आहे, कारण की वरती खूप अंधार असतो. मला खूप भीती वाटते गाईज. मी माळा नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन तुम्हाला. सो अशी आहे आमची रूम. गाईज, हे बघा, हा आहे आमचा हॉल. इथं असा छानसा असा वेल लावला आहे, बघू शकता. आणि हे आमचे महाराज नरसिंहेश्वर महाराज आहेत. हे आमचे यल्लट्टीला ह्यांचं खूप मोठं मंदिर आहे. हे बघा, इथं पण त्यांचाच फोटो आहे, बघू शकता तुम्ही. गाईज, हे बघा, बाहेरून आमचं घर असं आहे, बघू शकता. हे अंगण असं सगळं छान अशी रांगोळी काढली. आणि तुम्हाला मी बोललो होतं ना, मी खालून तुम्हाला हे आमचं बोळ दाखवीन. तर हे आहे आमचं बोळ, बघू शकता. इथून असं गेलं की हे आमचं बोळ आहे. ही त्या शेजारच्या काकूंची खिडकी आणि ही आमची खिडकी. हे असे बोळ. आणि मागच्या वेळी मी तुम्हाला असं वरून दाखवलं होतं. हे बघा, हे खालून असं बोळ आहे हे, आणि इकडून असं गेलं की तिकडं तो परडा येतो. सो असं आहे आमचं बोळ आणि घर. गाईज, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय.